हॅलो, नमस्कार. मी सोनल. तर काल होता संडे आणि आम्ही आणले होते खूप सारे मासे. तर निशिनी सकाळी जाऊन मासे आणले होते. तर खूप सारे मिक्स मासे होते. करली होती, बांगडा होता, तारले होते, ढोमा मासा होता, माझ्या पिल्लूला आवडतो म्हणून आणि प्रॉन्स पण होते. तर फिश तर साफ करूनच आणले होते, त्यामुळे मला काही एवढं टेन्शन नव्हतं. फक्त प्रॉन्सच साफ करायचे होते. तर माशांना मीठ लावून ठेवलं आणि प्रॉन्स साफ करायला घेतले होते. बस. तर त्यांनी मला प्रॉन्स साफ करून दिले आणि मी बाकीचं प्रिपरेशन करत होते, वाटण वगैरे. तर आधी मी प्रॉन्सच्या ग्रेव्हीसाठी जे लागणार होते ते वाटण करत होते. तर बघा तेलामध्ये काय करायचं ना, थोडंसं लसूण टाकायचं आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आणि तो व्यवस्थित लालसर झाला ना कांदा, की त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं. तर ते खोबरं पण व्यवस्थित मंद आचेवर भाजायचं. जास्त काही असं म्हणजे हाय फ्लेमवर भाजायचं नाही, नाहीतर ते करपलं की मग त्याचा वेगळाच स्मेल येतो. तर इथे मी फिश करीसाठी छान असं वाटण करून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो ना, ज्या मिरच्या असतात सुक्या मिरच्या, त्या मिरच्या, धने आणि थोडासा कांदा, खोबरं आणि त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी आणि माझ्याकडे ना ड्राय हे होते, काय म्हणतात त्याला, ड्राय त्रिफळा होती. मग ती मी वाटणात टाकले होते 4-5, कारण ते ड्राय झाल्यामुळे त्याचा स्मेल थोडा कमी झाला होता. पण जर तुमच्याकडे हिरव्या म्हणजे ताज्या असतील ना, तर ते वाटणात टाकायची गरज पडत नाही. ते डायरेक्टली टाकलं तरी त्याचा स्मेल खूप भारी येतो, खूप छान येतो. त्यानंतर सगळं फिश, प्रॉन्स वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि सेपरेट करून घेतले. म्हणजे जे फ्राय करायचे होते ते आणि जे आमटीला आम्हाला लागणार होते ते सगळं सेपरेट करून घेतले आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. नाहीतर त्याला स्मेल वेगळाच येतो, म्हणजे ते बरोबर लागत नाही मग. तर आता मी फिश करी कशी बनवते ना, हे तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, तेल एका ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं आणि ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि गरम झालं ना तेल, की त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा. म्हणजे तो व्यवस्थित शिजला पाहिजे, कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे. तर बघा, व्यवस्थित असा शिजला ना कांदा, लालसर झाला ना, की त्याच्यामध्ये नंतर मग आपण जे वाटण बनवलं होतं ना, ते वाटण टाकायचं त्याच्यामध्ये. तर बघा, मी इथे आता वाटण व्यवस्थित टाकलं आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं त्याला आणि पाणी टाकायचं. ते भांडं मी धुवून घेतलं, मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये जे बाहेर राहिलं होतं ते सगळं व्यवस्थित क्लीन करून धुवून घेतलं मी. आणि आपल्याला हवं म्हणजे तुम्हाला जेवढी त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे ना, तशी म्हणजे तुम्हाला फिश करी एकदम अशी पातळ हवी असेल तर तसं तुम्ही पाणी टाकू शकता. पण जास्त पण अति पाणी टाकायचं नाही आणि अति कमी पण टाकायचं नाही, कारण शिजल्यावर ती थोडीशी आटते. त्याच्यामुळे व्यवस्थितच पाणी टाकायचं. तर बघा, इथे मी पाणी टाकलं आणि जे फिश धुवून ठेवले होते ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतले. आता बघा, ते व्यवस्थित फिश टाकले ना, की ते थोडंसं ढवळायचं. जास्त चमच्यानं असं ढवळायचं नाही, नाहीतर ते काय होतात, ते फिश असतात ना, ते त्याचे काटे वगैरे हे होऊ शकतात त्याच्यामध्ये, म्हणून. आता बघा, हे असं आम्ही आमच्या कोकणात तरी असंच करतात, असं व्यवस्थित हलवून घेतात. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडेसे कोकम तर मस्ट आहेत आमच्याकडे. तर कोकम हे लागतातच कढीमध्ये. त्याने मग एक वेगळं असं आंबट तिखट असं छान असं त्याला हे येतो, चव येते. आणि त्याच्यानंतर आहे ना, उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर उकळली ना व्यवस्थित आमटी, की त्याच्यामध्ये मी इथे हळदीची पानं टाकली आहेत. तर आमच्याकडे अवेलेबल आहेत हळदीची पानं, म्हणून मी टाकते. काही जणांकडे नसतील तर नाही टाकली तरी चालतात, पण टाकली ना तर खूप छान लागते आमटी, खूपच छान लागते. म्हणजे तुम्ही टाकून बघा. तर माझी आहे ना फिश करी तिथे व्यवस्थित मी ठेवली होती शिजायला आणि आता मी इथे प्रॉन्स फोडणीला टाकते आहे. तर काय करायचं ना, तेलामध्ये
कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये मग मसाले टाकायचे. तर आम्ही आता मालवणी मसाला टाकतो. तर इथे मी मालवणी मसाला वापरला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि मी थोडासा त्याच्यामध्ये चिकन मसाला पण टाकला होता, त्याने पण छान टेस्ट येते त्याला. तर मसाला व्यवस्थित तेलामध्ये थोडासा हे करायचा, परतून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये मग मी इथे आता बटाटा वापरला, एक बटाटा टाकला आणि प्रॉन्स धुवून ठेवले होते ते प्रॉन्स व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. तर बघा, आणि इथे मी थोडंसं पाणी टाकलं आहे. तर ते पाणी आहे ना जास्त टाकू नका, कारण बटाटा आणि प्रॉन्स शिजायला काही एवढा जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर कोकम आणि चवीपुरतं मीठ हे टाकून व्यवस्थित झाकून ठेवलं आणि शिजू द्यायचं. तर बघा 10-1 मिनटं झाली होती आणि बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान अशी बटाटा शिजला होता आणि पाणी पण थोडं आटलं होतं. तर त्याच्यामध्ये आता मी जे वाटण बनवलं होतं ना प्रॉन्स करीसाठी, तर ते इथे मी 2-3 चमचे वापरणार आहे. सगळं तर लागत नाही, जास्त वाटण टाकलं ना की ते वेगळं खोबरंच लागतं मग. म्हणून मग थोडंसंच टाकायचं. मी थोडंसंच खोबरं टाकलं आणि जे होतं उरलेलं ते बाजूला काढून ठेवलं आणि भांडं व्यवस्थित धुवून ते सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घेतलं. नंतर बघा आता इथे मी व्यवस्थित छान असं वाटण टाकलं आहे आणि त्याला शिजू द्यायचं थोडा वेळ. झाकण नाही ठेवलं तरी चालेल. छान असं शिजवायचं आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं त्याला शिजवायचं. आता आम्हाला एवढीच हवी होती, म्हणून मग आम्हाला थोडीशी ग्रेव्ही जास्त हवी होती, म्हणून आम्ही तेवढंच थोडंसं ठेवलं पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्ही ठेवली आणि कोथिंबीर वगैरे टाकली आणि छान अशी मस्त प्रॉन्सची ग्रेव्ही झाली होती तयार. आणि त्यानंतर मग फिश फ्राय वगैरे करून घेतले. मॅरिनेशन वगैरे आधीच करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे मग ते फिश फ्राय वगैरे करून घेतले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.